So once again, welcome all the student in lecture number 6 of unit event handling. In last two lecture, we have seen the different types of interfaces. Okay, we have seen different types of interfaces. Then the logic for all the interfaces is that we have to identify the we have to identify the type of interfaces required for that particular event. त्या इव्हेंटसाठी लागणारी इंटरफेस काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा आयडेंटिफाय करायला पाहिजे. देन in class we have to write extend applet and implements that particular interface. Then we have to create that component. Then we have to register that interface. We have to register that interface to that source. For example, add mouse listener, add, okay, the syntax for registration, add type listener. So we have to write that particular स्क्रीन दिसत नाही फर्स्ट स्क्रीन दिसायला ती दिसते मी डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करणार आहे मी अजून इंट्रोडक्शन करत आहे इंट्रोडक्शनलाच आहे मी अजून नेक्स्ट घ्यायचे आहे स्क्रीन घ्यायचे मी आपण लास्ट लेक्चरला काय घेतले ते सांगत आहे. ओके, तर आपण काय करतोय बघा, each time we have to register that particular interface to that source. ओके, प्रत्येक वेळेला आपण काय करायचे, इंटरफेस आहे ना ती काय करायची त्या सोर्सला रजिस्टर करायचे. ओके, बी डॉट ऍड एक्सटर्नल लिस्नर ऍड ऍक्शन लिस्नर इन ब्रॅकेट दिस बघितलं. त्याच्यानंतर आपण टेक्स्ट लिस्नरला पण बघितलं, T1 डॉट किंवा T1 डॉट ऍड टेक्स्ट लिस्नर इन ब्रॅकेट दिस बघितलं, बरोबर आहे. म्हणजे किंवा ls डॉट ऍड आयटम लिस्नर बघितलं, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाला काय करायचं, सोर्स डॉट ती इंटरफेस, बरोबर. सोर्स म्हणजे सोर्स काय असेल, बटन असेल, टेक्स्ट फील्ड असेल, काही जे असेल तर ते सोर्स डॉट ऍड ऍक्शनल ऍड टाईप लिस्नर हा त्याचा फॉर्मॅट आहे. तर ते काय करायला पाहिजे, रजिस्टर करून घ्यायला, बरोबर. मग पुढे काय होतंय, ज्या वेळेला त्या सोर्सवर एखादी म्हणजे ज्यावर तुम्ही एखादी ऍक्शन घेताय, बरोबर आहे, म्हणजे माऊस क्लिक करताय, एखाद्या टेक्स्ट फील्ड मध्ये व्हॅल्यू चेंज करताय, बरोबर, एखादा आयटम सिलेक्ट करताय, एखादा चॉईस सिलेक्ट करताय, एखादा चेकबॉक्स सिलेक्ट करताय, त्यावेळेला ऑटोमॅटिकली काय व्हायला पाहिजे, त्या इंटरफेसची जी काही मेथड आहे, प्रत्येक इंटरफेसला आपण बघितलेले आहेत, प्रत्येक काही इंटरफेसला एकच मेथड आहे, काही इंटरफेसला काय वेगवेगळ्या मेथड आहे, बरोबर आहे. तर त्या मेथड्स काय होतात, ऑटोमॅटिकली त्या ओव्हरराईड केलेल्या असतात ना, त्या काय होतात, कॉल होतात, बरोबर. उदाहरण माऊस प्रेस, तर ऑटोमॅटिकली ती माऊस प्रेस काय असणार, जी मेथड आहे ती कॉल होणार, त्याला काय कॉल करायची गरज नाही, ती इंटरफेस त्यासाठीच आहे. ओके, तेच इंटरफेस काय करणार, तो इव्हेंट हँडल करणार, हे आपण बघितलेलं आहे. वेगवेगळे त्यासाठी क्लासेस पण आहेत. आपण इंटरफेसच्या याच्यामध्ये त्या मेथडच्या ब्रॅकेटमध्ये आपण काय करतो, तो इव्हेंट क्लासचं नाव पण लिहितो बघा, बरं. ऍक्शन इव्हेंट असेल, आयटम इव्हेंट असेल आणि त्याचा ऑब्जेक्ट घेतो, बरोबर आहे, इन ब्रॅकेटमध्ये घेतो बघा, त्या कशाच्या मेथडच्या ब्रॅकेटमध्ये, बरोबर. ऍक्शन परफॉर्म किंवा आयटम लिस्नर, बरोबर आहे. तर ह्या ज्या ऍक्शन इव्हेंट असेल, आयटम इव्हेंट असेल, माऊस इव्हेंट असेल, बरोबर आहे, माऊस मोशन इव्हेंट असेल, असे वेगवेगळे इव्हेंट क्लासचा आपण ऑब्जेक्ट घेतो त्या ब्रॅकेटमध्ये, कशाच्या, त्या मेथडच्या ब्रॅकेटमध्ये घेतो. ओके, आणि इंटरफेसची आपण डेफिनेशन लिहित नाही, इंटरफेस आपण फक्त काय करतो, तिथं रजिस्टर करतो, तो डिफाईन म्हणजे त्याच्या मेथडच्या ओव्हरराईड करायच्या आहेत ना, त्या खाली घेतो, बरोबर आहे काय बघा. तर हे आपण अजूनपर्यंत आपण लॉजिक बघितलं. ओके, तर असं आपण आज जे हे बघणार आहोत, इंटरफेस बघणार आहोत, तर ते आपण बघणार आहोत विंडो लिस्नर इंटरफेस. ओके, आज आपण जे बघणार आहोत इंटरफेसचं नाव काय, विंडो लिस्नर. आता नावातच आहे विंडो, बरोबर आहे. एखादी विंडो जी आहे ती आपण विंडोवर पण वेगळे आपण ऑपरेशन करतो. तत्पूर्वी बघा, एक कॉमन आपल्याला काय माहित आहे, विंडो लिस्नर इंटरफेस इज फाउंड इन विच पॅकेज, java.awt.event. प्रत्येक इंटरफेस जी आहे ह्या थर्ड चॅप्टर मधली कशामध्ये आहे, याच्यासाठी लागणाऱ्या पॅकेजचं नाव काय आहे, java.awt.event. आपण प्रत्येक वेळेला बघितलेलं आहे बघा हे स्टेटमेंट, इज फाउंड इन दिस इंटरफेस इज फाउंड इन java.awt.event. आणि आधी पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की असे ही मेथड कशामध्ये आहे, हे एखादा क्लास असेल तर हा कशा कुठल्या पॅकेजमध्ये आहे, बरोबर आहे. जसं स्विंगचे कॉम्पोनंट साठी स्विंग पॅकेज लागते, एडब्ल्यूटी साठी एडब्ल्यूटी पॅकेज लागते. तसं इव्हेंट हँडल करायचे असेल तर त्याचे लागणारे क्लासेस, त्याच्या काही इंटरफेसेस, मेथड्स ह्या कशामध्ये आहेत, सगळ्या java.awt.event. ओके, म्हणजे एमसीक्यू ला तुम्हाला असं क्वेश्चन विचारू शकतात, जसा सुपर क्लास कोणता आहे, सब क्लास कोणता आहे, हे आपल्याला ते पाठच करायचं आहे, बरोबर आहे. कुठला क्लास कशापासून डिराइव्ह केलेला आहे, ही मेथड कुठल्या क्लासमध्ये आहे, बरोबर, तिचा सिंटॅक्स सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ओके,
त्याच्यानंतर आता याच्या काय मेथड्स बघा. मेथड्स काय आहेत? विंडो, आपण या विंडो लिस्नरच्या इंटरफेसच्या मेथड्स बघूया. ठीक आहे. विंडो ऍक्टिव्हेटेड इन ब्रॅकेटमध्ये काय असते बघा, प्रत्येक इंटरफेसच्या पॅरामीटर काय आहे बघा. प्रत्येक इंटरफेसच्या जे काही मेथड्स आहेत ना, त्याच्या इन ब्रॅकेटमध्ये जो काय पॅरामीटर आहेत ना, हे जे पॅरामीटर तो लागणारा क्लास, ह्याला कुठला लागणार आहे? विंडो इव्हेंट. ह्याला काय लागणार आहे? विंडो इव्हेंट. माऊसला कसा माऊस इव्हेंट लावतो, माऊस इव्हेंट, बरोबर आहे, तसं याला काय लागणार आहे? विंडो इव्हेंट. जसं की बटनसाठी कसा ऍक्शन इव्हेंट लागतो, बरोबर आहे, तसं हा विंडो इव्हेंट. आयटम सिलेक्ट करण्यासाठी आयटम इव्हेंट, बरोबर आहे. टेक्स्टसाठी टेक्स्ट इव्हेंट. प्रत्येकाला काय आहे? प्रत्येक क्लासला इंटरफेस आहे, प्रत्येक इंटरफेसला तो क्लास आहे, बरोबर आहे. म्हणजे हे आपल्याला माहित असलं पाहिजे की त्याला कुठला क्लास पण कुठला लागतो. ओके. तर ह्या खाली काय मेथड आहेत बघा. विंडो ऍक्टिव्हेटेड, विंडो क्लोज, विंडो क्लोजिंग, विंडो डीऍक्टिव्हेटेड, विंडो डीआयकॉनिफाईड, विंडो आयकॉनिफाईड, विंडो ओपनड, बरोबर. अशा 7 मेथड काय आहेत या विंडो लिस्नर मध्ये, विंडो लिस्नर इंटरफेसच्या ह्या मेथड्स. ओके. तर याच्यामध्ये कॉमन काय बघा, आपण एखादं विंडो ज्या वेळेला काय होते? ओपन होते, बरोबर आहे. ओपन होते त्याच वेळेला काय होते? आपण काही ऑपरेशन किंवा काही इव्हेंट ह्या काय होतात माहितीये काय? सलग होतात. म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते दोन्ही इव्हेंट जनरेट होतात. उदाहरण माऊसशी आपण जर कन्सिडर केलं, माऊस आपण काय करतो? प्रेस करतो, बरोबर. माऊस प्रेस करतो, प्रेस जे हे आहे मेथड आहे, प्रेस करतो त्याच वेळेला आपण काय करतो? की टाईप होतो, बरोबर आहे. की काय टाईप होईल का? माऊस प्रेस करायच्या आधी काय की टाईप होईल का? नाही होणार. की टाईप केल्यानंतर रिलीज पण करतो आपण, बरोबर आहे. माऊस रिलीज पण करतो. म्हणजे काही ज्या मेथड्स आहेत ना किंवा काही इव्हेंट आहेत ना, की सायमल्टेनियसली होतात, लगेच कनकरंटली, एक झालं की एक लगेच पटकन होतात. तसं आहे विंडोचं. कसं आहे बघा, विंडो ओपन झाली ना, विंडो एखादी ओपन झाली, विंडो ओपन झाली म्हणजेच त्यावेळेला काय होते? ती ऍक्टिव्ह ओपन होते. ऍक्टिव्ह होते म्हणजे कसं? त्यामध्ये काहीतरी आपण डेटा फिल करू शकतो, बरोबर आहे. एखादं त्यातलं बटन सिलेक्ट करू शकतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काहीतरी टाईप करू शकतो. म्हणजे ती काय झाली? ऍक्टिव्ह झाली म्हणायची. लक्षात आलं काय बघा? ती काय झाली? ऍक्टिव्ह झाली. समजा एखादी विंडो ओपन केली आणि त्याच्यात काय मला टाईपच करता येत नाही, तर ती काय म्हणा? ती डीऍक्टिव्हेट झाली. त्याला काय ती ऍक्टिव्ह विंडो नाही, फक्त विंडो दिसते. म्हणजे विंडो फक्त काय झाली? ओपन झाली, ती ऍक्टिव्ह नाहीये. लक्षात येते का बघा? मग विंडो ओपन होते त्याच वेळेला काय होते? विंडो ऍक्टिव्हेट पण होते. का? तर त्याच्यावर आपण काहीतरी ऑपरेशन करू शकतो ना. एखादं त्याच्यातले जे काही कॉम्पोनंट्स आहेत ते सिलेक्ट करू शकतो, आपला पासवर्ड टाकू शकतो, ईमेल टाकू शकतो, सबमिटवर क्लिक करू शकतो, एखादा आयटम त्याच्यातला सिलेक्ट करू शकतो. हे आपण काय करू शकतो, बरोबर आहे. नुसतंच विंडो ओपन झाली तर त्याला काय अर्थ नाही. ती ऍक्टिव्ह असली पाहिजे, बरोबर, म्हणजे एनेबल असली पाहिजे, बरोबर. त्यामुळे ओपन झाल्यानंतर ती काय होती? विंडो ऍक्टिव्हेट होते. ओके. विंडो ऍक्टिव्हेटेड. विंडो क्लोज्ड आणि क्लोजिंग बघा. क्लोज्ड आणि क्लोजिंग याच्यामध्ये काय फरक आहे बघा. आपण काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो, इन्स्टॉलवर क्लिक केल्या काय लगेच इन्स्टॉल होत नाही. त्याला काय लागते? प्रोसेस, थोडा वेळ लागतो. मग ती एखादा ऍप्लिकेशन, एखादा सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतो. एखादं सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करायचं आहे, लगेच अनइन्स्टॉल केल्यावर लगेच एका मिनिटात काय अनइन्स्टॉल होत नाही, बरोबर आहे. एखादी विंडो आपण क्लोज करतो ना, क्लोज म्हटल्यावर काही ऍप्लिकेशन असे काय झटक्यात तुम्हाला क्लोज, क्रॉस बटन जे असतं ना वर, क्रॉस वर क्लिक केल्या विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड लगेच काय बंद होत नाही. त्याला थोडा वेळ लागतो. म्हणजे क्लोजिंग आणि क्लोज्ड हे सलग असते. क्लोजिंग वर आपण क्लिक केलं ना, मग ती विंडो क्लोज व्हायचं ऑपरेशन चालू झालं. आणि क्लोज्ड म्हणजे काय? पूर्ण एकही तिथं काय ओपन राहणार नाही. बघा, आपण एखादं मशीन शटडाऊन करायचं आहे, ते क्लोजिंग म्हणजे शटडाऊन व्हायला प्रोसेस चालू होते, लगेच शटडाऊन होत नाही. आलं का लक्षात बघा? विंडो शटडाऊन होणं पूर्ण शटडाऊन झालेलं वेगळं, आणि ती प्रोसेस शटडाऊनची प्रोसेस चालू राहणं म्हणजे ती कंटिन्युअस आहे, बरोबर आहे. असे काही ऑपरेशन काय होतात? सलग होत असतं. त्यामुळे विंडो क्लोजिंग पहिल्यांदा जेव्हा आपण क्रॉसवर क्लिक केलो, बरोबर, मग हे क्लोज व्हायला चालू होते. आणि ठराविक वेळेनं, त्याला काही ठराविक सेकंदाने काय होते? ती पूर्ण विंडो काय होते? क्लोज होते. त्याला म्हणायचं क्लोजिंग आणि क्लोज्ड. तसंच विंडो डीऍक्टिव्हेटेड. त्याच्यानंतर डीऍक्टिव्हेटेड म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की तिथं काय फक्त विंडो आहे, त्याच्यावर काय आपण ऑपरेशन करू शकत नाही, ते म्हणायचं त्याला विंडो डीऍक्टिव्हेटेड. किंवा बघा, आपण माऊस आहे किंवा कीबोर्ड आहे, आपण काहीतरी टाईप करालोय त्या ऍप्लिकेशन मध्ये, किंवा त्या विंडो मध्ये काहीतरी टाईप करायला लागलोय, किंवा माऊसनं काहीतरी सिलेक्ट करालोय. माऊसचा जर कर्सर तिकडे बाजूला नेला, माऊसचा कर्सर काय केला त्या विंडो पासून बाजूलाच नेला, तर ती काय तिथं आपण काय करू शकत नाही. ती विंडो ओपन आहे परंतु ती काय ऍक्टिव्ह नाही. का? तर तिथं आपला काय कर्सर नाही, कीबोर्डचा कर्सर नाही, माऊसचा कर्सर नाही. त्या कंडिशनला सुद्धा ती विंडो काय डीऍक्टिव्हेटेड आहे ना. आपण काहीच तिथं ऑपरेशन करत नाही, ती फक्त विंडो ओपन आहे, खरं ती काय ऍक्टिव्हेट नाही. ऍक्टिव्हेट कधी? ज्यावेळेला आपण माऊसचा कर्सर नेणार तिथं आणि तिथं काहीतरी ऑपरेशन चालू करणार, काहीतरी सिलेक्शन करणार, काहीतरी टाईप करणार, म्हणजे ती काय विंडो झाली? ऍक्टिव्हेट झाली. डीऍक्टिव्हेट मधून म्हणजे काय? त्याच्यापासून आपण बाहेर गेलो. ओके, त्याला म्हणायचं विंडो डीऍक्टिव्हेट.
नंतर विंडो आयकॉनिफाईड आणि डिआयकॉनिफाईड म्हणजे काय? आयकॉनिफाईड म्हणजे मिनिमाइज करायचं, आयकॉन तयार करायचा, बरोबर आहे. आयकॉन ती विंडो काय करायची, मिनिमाइज केली की त्याला म्हणायचं आयकॉनिफाईड. विंडो परत मॅक्झिमाइज केली त्याला काय म्हणायचं, डिआयकॉनिफाईड. ओके, विंडो आयकॉनिफाईड म्हणजे मॅक्झिमाइजचं मिनिमाइज करायचं, डिआयकॉनिफाईड म्हणजे मिनिमाइजचं मॅक्झिमाइज करायचं. ओके, त्याच्यानंतर विंडो ओपन, ते आता आपलं मगाशी म्हटल्याप्रमाणे विंडो ओपन. ओके, सो दीज आर द मेथड्स युज्ड इन द विंडो लिस्नर इंटरफेस. ओके, आणि त्याला लागणारा क्लास काय आहे बघा, विंडो इव्हेंट ई. देन आता हे मगाशी मी जे सांगितलं तेच इथं सगळं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, प्रत्येक मेथड म्हणजे काय त्याचा अर्थ दिलेला आहे. त्याच्यानंतर एक प्रोग्राम बघूया आपण विंडो लिस्नर इंटरफेसचा. ह्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आपण पॅकेज ऍड केले नेहमीप्रमाणे, विंडो लिस्नर डेमो. ओके, एक्सटेंड फ्रेम, आता फ्रेम वापरून प्रोग्राम केलेला आहे. एक्सटेंड फ्रेम इम्प्लिमेंट्स विंडो लिस्नर, एक्सटेंड फ्रेम इम्प्लिमेंट्स विंडो लिस्नर. विंडोची इव्हेंट हँडल करायचे आहेत त्यामुळे विंडो लिस्नर. त्याच्यानंतर आता जसं ऍपलेट वापरलं तर आपण काय वापरतो, इनिट मेथड वापरतो. आता आपण फ्रेम वापरलेले आहे त्यामुळे कन्स्ट्रक्टर वापरायचं. ओके, कन्स्ट्रक्टर मध्ये विंडो लिस्नर डेमो हे क्लासचं नाव आहे, इथं पण आपण तेच फंक्शनचं नाव लिहिले, विंडो लिस्नर डेमो, याला म्हणायचं कन्स्ट्रक्टर. त्याच्यामध्ये बघा नेहमीप्रमाणे त्याची साईज सेट केली, सेट विजिबल ट्रू केलं, त्याला टायटल दिलं आणि ऍड विंडो लिस्नर, ऍड विंडो लिस्नर हे काय केलं, ही जी इंटरफेस आहे ना ती रजिस्टर केली. इथं आपण काय केलं नाही, इथं सोर्स नाही घेतला, म्हणजे B1 डॉट T1 डॉट असं नाही घेतलं. माऊस असेल, कीबोर्ड असेल, विंडो असेल, ह्याला फक्त काय आपण लिहायचं, डायरेक्ट ती मेथड लिहायची, ऍड विंडो लिस्नर दिस. ओके, त्याच्यानंतर आता बघा, आता ह्याच्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत विंडो लिस्नरच्या, की विंडो ऍक्टिव्हेटेड, विंडो डिऍक्टिव्हेटेड, जे मगाशी आपण सगळ्या मेथड्स बघितल्या. मग काय होणार आहे बघा, विंडो ऍक्टिव्हेटेड. आता बघा याच्यामध्ये बघा, ज्यावेळेला विंडो ऍक्टिव्ह राहील त्यावेळेला मेसेज काय टाईप केलाय बघा, विंडो ऍक्टिव्हेटेड सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, म्हणजे हे कमांड प्रॉम्प्टवर प्रिंट होईल. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, म्हणजे हे ऍपलेटवर होणार नाही, फ्रेम होणार नाही, हे आपण कुठं प्रिंट करणार आहोत, स्क्रीनवर, म्हणजे ब्लॅक स्क्रीनवर कमांड प्रॉम्प्टवर हे प्रिंट केलेलं आहे. ओके, ज्यावेळेला ऍक्टिव्ह होईल त्यावेळेला हे ऑटोमॅटिकली कॉल होणार. ह्या ऍड विंडो लिस्नर मुळे जे आपण काय करायला लागलोय, विंडोजचं ऑपरेशन क्लोज करायला लागलोय, मिनिमाइज करालोय, मॅक्झिमाइज करालोय, ऍक्टिव्ह डिऍक्टिव्ह, हे ऑटोमॅटिकली त्या मेथडला, रिस्पेक्टिव्ह मेथडला तो त्याच्यातला कोड काय होणार, जो काय लिहिलेला आहे ना तो एक्झिक्यूट होणार, काही तुम्ही जे काय लिहाल ते. ओके, मात्र मेथडचं नाव सेमच, विंडो ऍक्टिव्हेटेड, डिऍक्टिव्हेटेड किंवा ओपन, क्लोजिंग, क्लोज्ड, हे मेथड ह्या सेम, सगळ्याच्या सगळ्या मेथड तुम्हाला इथे लिहावं लागणार. ओके, मग ऍक्टिव्हेटेड मध्ये आपण मेसेज काय प्रिंट केला, विंडो ऍक्टिव्हेटेड. विंडो डिऍक्टिव्हेटेड मध्ये मेसेज काय प्रिंट केला, विंडो डिऍक्टिव्हेटेड. सेम पब्लिक व्हॉइड विंडो ओपन मध्ये काय केला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल विंडो ओपन. क्लोज्ड मध्ये विंडो क्लोज. क्लोजिंग मध्ये काय केलं बघा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल विंडो रिक्वेस्ट टू क्लोजिंग, रिक्वेस्ट करायला लागली. क्लोजवर आता आपण फक्त क्लिक केले, अजून विंडो पूर्ण क्लोज झालेली नाही, फक्त रिक्वेस्ट केलेली आहे, हे ऍप्लिकेशन आपण क्लोज करणार आहोत, याच्यासाठी रिक्वेस्ट फक्त केलेली आहे. क्लोज्ड म्हणजे काय, कुठलंच तुम्हाला तिथं स्क्रीनवर काहीच दिसणार नाही, ते म्हणजे विंडो पूर्ण क्लोज. क्लोजिंग म्हणजे फक्त आपण तिथं क्रॉस बटनवर फक्त क्लिक केलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा डिस्पोज आणि सिस्टीम, आता ह्या मेथड ह्याच्यामध्ये लिहिल्या, क्लोजिंग मध्ये लिहिल्या, याचा अर्थ काय सांगतो बघा. डिस्पोज म्हणजे काय, करंट विंडो जी आहे ना ती क्लीन करायची, जे सध्या जी स्क्रीन आहे कुठली, डिस्पोज म्हणून. ओके, तर ती डिस्पोज मेथड जी आहे ती काय केलेली आहे, आपण कॉल केलेली आहे. डिस्पोज म्हणजे काय, करंट विंडो काय करायचे आपण, क्लोज करायचे. ओके, करंट विंडो काय करायचे, क्लोज करायचे, त्यासाठी डिस्पोज ही मेथड आहे. नंतर सिस्टीम डॉट एक्झिट झिरो म्हणजे काय बघा, सिस्टीम डॉट एक्झिट डॉट झिरो याचा अर्थ काय होतोय, की टोटली म्हणजे करंट विंडो सोडून बाकीच्या सुद्धा बॅकग्राऊंडला जर काही विंडो असतील, ओके, त्या ऍप्लिकेशनच्या, आपण बघा एखादं ऍप्लिकेशन ओपन करतो त्याला मल्टिपल विंडो असतात, मग जर ते एखादी विंडो मेन विंडो क्लोज केली तर त्या बाकीच्या सुद्धा सगळ्या विंडो काय व्हायला पाहिजेत, क्लोज व्हायला पाहिजे, बरोबर आहे. त्यासाठी सिस्टीम डॉट एक्झिट झिरो, सिस्टीम डॉट एक्झिट म्हणजे जे करंट ऍप्लिकेशन आहे ना त्या विंडोचे ते सगळे विंडो काय होणार, क्लोज होणार. आणि डिस्पोज मुळे काय होणार, ती एकच विंडो क्लोज होणार. ओके, तर हे जे काय आहे हे सगळा हा जो प्रोग्राम जो आहे तो कशाचा आहे, विंडो लिस्नर इंटरफेसचा. तर आता
आता इथं काय घेतलंय बघा, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मध्ये सिंपल काय तयार केलेलं आहे, ऑब्जेक्ट तयार केला विंडो लिस्नर डेमोचा W1 इज इक्वल टू न्यू विंडो लिस्नर डेमो. म्हणजे ऑब्जेक्ट तयार केल्या ऑटोमॅटिकली काय होणार, कन्स्ट्रक्टर कॉल होणार. हे जनरल आहे, आपण बघितलंय ओओपी मध्ये की कधी कन्स्ट्रक्टर कॉल होतो, ज्यावेळेला त्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार केल्या तो कन्स्ट्रक्टर कॉल होतो. ती काय मेथड नाही आहे, ती काय कन्स्ट्रक्टर आहे. एखादी मेथड कॉल करायची असेल तर आपण ऑब्जेक्ट डॉट वगैरे कॉल करतो, त्या मेथडचं नाव लिहितो, इथे लिहायची काही गरज नाही. ऑब्जेक्ट तयार केल्या त्या कन्स्ट्रक्टर म्हणजे जे काय तुम्ही लिहिलात ते ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर कॉल होतो. ओके, त्यानंतर जावासी आणि जावा. ठीक आहे, मग असं एक तुम्हाला काय होईल, विंडो दिसेल आणि त्याच्यावर आउटपुट काय दिसेल बघा. म्हणजे कन्सोलवर जसं तुम्ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विंडो ओपन झालं की ऍक्टिव्हेटेड होईल, तुम्ही ती कर्सर बाजूला न्याल त्यावेळेला ते डिऍक्टिव्हेट होईल. पुन्हा ओपन कराल एखादी विंडो पुन्हा क्लोज करून त्यावेळेला ते ओपन होईल, क्लोज केल्यानंतर क्लोजड होईल. क्लोजिंग ऑपरेशनवर फक्त क्लिक केलं तर सुरुवातीला काय होईल, रिक्वेस्ट फॉर क्लोजिंग होईल, नंतर काय होईल, रिक्वेस्ट फॉर, नंतर काय होईल, विंडो क्लोज्ड मेसेज येईल. मग हे काय होईल, तुम्ही जसं हे असंच येणार नाही, हे जसं इथे दिसतंय अशाच पद्धतीने येणार नाही. तुम्ही विंडोवर काय ऑपरेशन कराल, विंडोवर तुम्ही पहिला ओपन केल्यानंतर तुम्ही काय काय करताय, डायरेक्ट क्लोज करताय, ऍक्टिव्हेट करताय, डिऍक्टिव्हेट करताय, त्याच्यानंतर तुम्ही आयकॉनिफाईड करताय, डिआयकॉनिफाईड करताय, मिनिमाइज, मॅक्झिमाइज, जे तुम्ही जे कराल ना त्या विंडोशी त्या सिक्वेन्स मध्ये इथं तुम्हाला काय होईल, तो मेसेज प्रिंट होईल. असाच होणार नाही, लक्षात येते बघा, असाच सेम असा होणार नाही. तुम्ही त्या विंडोशी रिलेटेड जे काय आपण जसं माऊसला आपण माऊस प्रेस केलं, रिलीज केलं की टाईप केलं तर ते टाईप येणार, नाही टाईप केलं तर ते येणारच नाही, बरोबर आहे. तसंच इथं पण आहे, विंडोला जे आपण ऑपरेशन म्हणजे परफॉर्म करू तेच ऑपरेशनचं इथं तुम्हाला काय होईल, मेसेज डिस्प्ले होईल. असाच सलग असंच होणार नाही, आलं लक्षात. तर मात्र त्यासाठी प्रत्येकसाठी आपण काय केलंय, प्रत्येक ऍक्शनसाठी म्हणजे प्रत्येकासाठी काय केलंय, मेथड मात्र लिहिलेलं आहे. ऍक्टिव्ह साठी लिहिलंय, डिऍक्टिव्हेट, ओपन, क्लोज, क्लोजिंग, आयकॉनिफाईड, डिआयकॉनिफाईड, प्रत्येकाला आपण काय लिहिलंय, कोड लिहून ठेवलाय. ओके, क्लोज केलं तरच तिथं क्लोज म्हणून येणार, अदरवाईज येणार नाही. लक्षात येते का बघा. तसंच आयकॉनिफाईड कधी येईल, जर मिनिमाइज केलं तर आयकॉनिफाईड येईल, विंडो आयकॉनिफाईड म्हणून मेसेज येईल. परत मॅक्झिमाइज केलं तर विंडो काय येईल, डिआयकॉनिफाईड येईल, नाहीतर अदरवाईज येणार नाही. लक्षात आलं का बघा. तर हे त्याचं काय आउटपुट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघूया, एक थोडे एक्झाम्पल आहेत ते आपण बघूया, किंवा तत्पूर्वी आपण काय बघूया, एक दोन सॅम्पल प्रोग्राम आहेत ते आपण शेवटी बघूया. पुढचा अजून एक लिस्नर आहे, त्याचा एक प्रोग्राम आहे, कुठला आहे, स्क्रोल बार. आपण काय बघितलंय, स्क्रोल बार बघितलेलं बघा. तर स्क्रोल बार साठी काय लागणार आहे बघा, त्याचा क्लास आणि त्याच्या मेथड्स कसा आपण वापरणार आहोत ते बघा. स्क्रोल बार म्हणजे स्क्रोलिंग करायचंय, बरोबर, बाय डिफॉल्ट व्हर्टिकल असते, बरोबर, स्क्रोल करायचं आहे. तर त्यासाठी कसं हे केलेलं आहे बघा, परत पॅकेज ऍड केलेलं आहे, ऍपलेट कोड लिहिलेला आहे, नाव दिलेलं आहे स्क्रोल बार डेमो, एक्सटेंड्स ऍपलेट, इम्प्लिमेंट्स. आता हिची जी लिस्नर आहे ना, हिची जी इंटरफेस आहे ना, त्याचं नाव काय बघा, ऍडजस्टमेंट लिस्नर. नाव काय आहे, ऍडजस्टमेंट लिस्नर. म्हणजे प्रत्येकाला एक ठराविक काय आहे इंटरफेस आहे. मग त्याच्यावर पण एमसीक्यू क्वेश्चन असू शकतोय, ह्या इव्हेंटसाठी कुठली इंटरफेस, ह्या इंटरफेससाठी कुठली मेथड, ह्या सगळ्या मेथड्स आणि कुठले ते जे काही इंटरफेस आहे ना ते माहित आहे. जसं कीबोर्डला की लिस्नर आहे, बरोबर आहे, एखादा आयटम सिलेक्ट करायचं तर आयटम लिस्नर आहे. तर तसं प्रत्येकाला काय आहे, विंडो लिस्नर जसं आहे तसं ह्याला काय आहे बघा, स्क्रोल बारला नाव काय त्याचं, ऍडजस्टमेंट लिस्नर. त्याचं नाव काय आहे, ऍडजस्टमेंट लिस्नर. ह्या त्या लिस्नरचं नाव आहे स्क्रोल बारशी रिलेटेड. ओके, स्क्रोल बारचे इव्हेंट हँडल करण्यासाठी. त्याच्यासाठी काय केलंय बघा, स्ट्रिंग मेसेज स्ट्रिंग घेतली, स्क्रोल बार एस घेतलेला आहे, S1 इनिट मेथड. आता हे ऍपलेट वापरल्यामुळे इनिट मेथड. इनिट मध्ये काय केलं बघा, S1 इज इक्वल टू न्यू स्क्रोल बार डॉट व्हर्टिकल 01 0 100. ओके, एक स्क्रोल बार तयार केला सिंपल, तो काय केला व्हर्टिकल. 01 0 100 म्हणजे काय, 01 म्हणजे काय बघा, की त्याची जी थंब साईज आहे ना, आता हा स्क्रोल बार आहे बघा, आपण ते थंब किंवा त्याला बबल असं म्हणतोय, त्याला आपण धरून ड्रॅग करत असतो, वर किंवा खाली करायचं असेल तर त्या थंबला किंवा त्या बबलला काय करतोय, धरतोय. तर त्या बबलची साईज ही 0 पासून केवढी आहे, 1 आहे. 0 पासून केवढी आहे, 1 आहे. ओके, आणि पुढचे पॅरामीटर काय आहेत, 0 100 म्हणजे ती टोटल त्या स्क्रोल बारची लेंथ 0 पासून स्टार्ट होणार आणि 100 पर्यंत जाणार. टोटल लेंथ त्या स्क्रोल बारची टोटल लेंथ किती आहे, 100 आहे. आणि तिची जी थंब असतोय की नाही, म्हणजे ज्या पॉइंटला आपण धरून स्क्रोलिंग करत असतोय बघा, बरोबर, त्या थंबची साईज किती आहे, 0 पासून स्टार्ट आहे आणि 1 पर्यंत, म्हणजे सुरुवातीलाच तो थंब आहे. ओके, तर हा स्क्रोल बार तयार केला. त्याच्यानंतर स्क्रोल बारचं काय केलंय, टोटल जी हे काय केलं, लोकेशन काय केलंय इथं फाइंड केले, लोकेशन आणि त्याची टोटल
साईज, बरोबर आहे. म्हणजे त्याची विड्थ हाईट हे म्हणतोय मी तुम्हाला, विड्थ आणि हाईट हे कुठं केली, सेट बाउंड न मेन्शन केली. नंतर काय केलं, ऍड S1 म्हणजे फ्रेम मध्ये काय केला, स्क्रोल बार ऍड केला. आणि नेहमीप्रमाणे काय केलं, आता रजिस्टर करायचे. S1 डॉट ऍड ऍडजस्टमेंट लिस्नर दिस, S1 डॉट ऍड ऍडजस्टमेंट लिस्नर दिस. म्हणजे काय झालं सांगा, त्या स्क्रोल बारला, बरोबर आहे, स्क्रोल बारचा जो काय ऑब्जेक्ट आहे ना यस म्हणून, तर त्याला काय केला, ही इंटरफेस काय रजिस्टर केली. यस डॉट ऍड ऍडजस्टमेंट लिस्नर, ए कॅपिटल एल कॅपिटल. हे खूप महत्वाचं आहे. पहिले ए स्मॉल आहे, दुसरे ए कॅपिटल आहे, एल कॅपिटल आहे. कारण ह्याच्यामध्ये फरक बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं, गोंधळ होतो. कारण का हे असे कन्फ्युजिंग तुम्हाला सिंटॅक्स विचारू शकतात की याच्यातला कुठला करेक्ट इंटरफेस आहे. तर त्यावेळेला 100% आपल्याला काय होतं, गोंधळ होतोय की एल स्मॉल आहे, एल कॅपिटल आहे. त्यामुळे हे काळजीपूर्वक लक्षात घ्या की प्रत्येक क्लासचं नाव, प्रत्येक मेथडचं नाव, प्रत्येक कन्स्ट्रक्टरचं नाव कॅपिटल अक्षर कुठला आणि स्मॉल कुठला. ओके, तर यस डॉट ऍड ऍडजस्टमेंट लिस्नर दिस. आता याची मेथड कुठली आहे बघा, त्या मेथडचं नाव काय आहे, ही मेथड ओव्हरराईड करायची आहे, ऍडजस्टमेंट व्हॅल्यू चेंज. ऍडजस्टमेंट व्हॅल्यू चेंज याच्यामध्ये पण बघा, व्ही कॅपिटल सी कॅपिटल, पहिला अक्षर स्मॉल, पहिला अक्षर स्मॉल. इथे सुद्धा बघा इंटरफेस मध्ये पहिला अक्षर स्मॉल, त्याच्यानंतर ए कॅपिटल एल कॅपिटल. इथे सुद्धा पहिला वर्ड स्मॉल, ए ऍडजस्टमेंट, नंतर दुसरा व्ही कॅपिटल सी कॅपिटल. ओके, ऍडजस्टमेंट व्हॅल्यू चेंज इन ब्रॅकेट. त्याचा क्लासचं नाव काय आहे, ऍडजस्टमेंट इव्हेंट. त्याच्यासाठी लागणारा क्लास काय, ऍडजस्टमेंट इव्हेंट. ह्याच्यामध्ये मात्र बघा, पहिला अक्षर ए कॅपिटल ई कॅपिटल, ऍडजस्टमेंट इव्हेंट एई, त्याचा ऑब्जेक्ट घेतलाय. मेसेज मध्ये काय घेतलंय बघा, म्हणजे जेव्हा तुम्ही स्क्रोलिंग कराल की नाही, तर स्क्रोलिंग केलं की ऑटोमॅटिकली ही मेथड कॉल होणार. ही मेथड जी ओव्हरराईड केली ना, ती ऑटोमॅटिकली कॉल होणार, ह्याला काय कॉल करायची गरज नाही. ओके, मेसेज S1 डॉट गेट व्हॅल्यू. गेट व्हॅल्यू म्हणून आपण एक मेथड ऑलरेडी बघितलेली आहे ऍडजस्टमेंट इव्हेंट मध्ये. ती व्हॅल्यू काय करणार, रीड होणार. गेट म्हणजे घेणे, सेट म्हणजे सेट करणे, बरोबर. गेट शब्द बऱ्याच वेळेला आपण वापरलेला आहे. गेट टेक्स्ट, गेट लेबल, गेट व्हॅल्यू. गेट व्हॅल्यू म्हणजे काय करणार, व्हॅल्यू रीड करणार. सेट म्हणजे सेट करणे, बरोबर. सेट टेक्स्ट, सेट लेबल आपण बघितलेलं आहे. सेट लोकेशन, सेट जसं वापरतो तसं आपण गेट करतो. गेट म्हणजे रिटर्न करतोय, काहीतरी आपण रिट्राइव्ह करतोय. ओके, S1 डॉट गेट व्हॅल्यू. S1 म्हणजे काय, स्क्रोल बार आहे ना, त्याची जी काय व्हॅल्यू आहे, ओके, ती व्हॅल्यू काय करणे, रीड करणे. त्याच्यानंतर काय केलं बघा, जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग यू हॅव सिलेक्टेड. ओके, आपण काय केलं, काय सिलेक्ट केलं, यू हॅव सिलेक्टेड प्लस मेसेज कॉमा 100 म्हणजे ह्या पोझिशनला ती काय होणार, जी काय व्हॅल्यू आहे, ती जी काही स्ट्रिंग आहे ना, यू हॅव सिलेक्टेड, ती काय होणार, प्रिंट होणार. ओके, त्याच्यानंतर बघा, इथं तुम्ही जेव्हा प्रोग्राम हा रन करा, बरोबर आहे, प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, असं आउटपुट दिसेल. ओके, आता इथं काय येईल बघा, मेसेज, इथं स्क्रोल बार आहे, त्याच्या खालीच काय होईल, स्ट्रिंग प्रिंट होईल, यू हॅव सिलेक्टेड 25. म्हणजे ही जी काय ह्याची जी व्हॅल्यू आहे ना, हे जो थंब आहे तो तुम्ही वर करा किंवा खाली करा, बरोबर. हा जो काय थंब आहे ना, तर ह्या थंबची व्हॅल्यू इथं काय होईल, प्रिंट होईल. ओके, यू हॅव सिलेक्टेड. तर ह्याला काय म्हणायचं आहे, स्क्रोल बार. याला काय म्हणायचं आहे, स्क्रोल बार, किंवा त्याची इंटरफेस काय, ऍडजस्टमेंट लिस्नर. त्याची इंटरफेसचं नाव काय, ऍडजस्टमेंट लिस्नर. ओके, तर बघा सगळीकडे सेम आहे. म्हणजे काय करायचं आहे, क्लासचं नाव लिहायचं, एक्सटेंड ऍपलेट लिहायचं, इम्प्लिमेंट ती इंटरफेस करायची, त्याच्यानंतर इनिट मेथड मध्ये ते सगळं तयार करायचं, कॉम्पोनंट काय जे करायचं ना, बटन तयार करायचं आहे, टेक्स्ट फील्ड तयार करायचं आहे, स्क्रोल बार तयार करायचं आहे, ते सगळं तयार करायचं. ओके, तयार केल्यानंतर ते ऍड करायचं, ऍड केल्यानंतर काय करायचं, इंटरफेस रजिस्टर करायची. ओके, इंटरफेस रजिस्टर केलं तर त्याची जी काय मेथड आहे ना, ती मेथड खाली घ्यायची, त्याच्यामध्ये क्लास लिहायचा. क्लास लिहिल्यानंतर तुम्हाला जे काय करायचं आहे, म्हणजे त्या हँडल कसा करायचा, ओके, तर त्यासाठी लागणारा कोड इथे लिहायचा. आपल्याला मेसेज डिस्प्ले करायचा आहे, मेसेज डिस्प्ले करा. तुम्हाला जे काय करायचंय तुम्ही इथं तो हँडल कसं करायचं, इथे हॅलो लिहिलं तर ते हॅलो एवढंच प्रिंट होईल. ओके, जसं तुम्ही स्क्रोलिंग कराल, इथे तुम्ही सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट हॅलो म्हटलं तर हॅलो प्रिंट होईल. आपल्याला तसं करायचं, तिथली व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे, घेऊन दाखवायचे की तुम्ही एवढे एवढे तुमची ती म्हणजे त्या ह्याची थंबची किंवा बबलची व्हॅल्यू तेवढे. ओके, तर हे अशा पद्धतीने हा कुठला आहे, स्क्रोल बार डेमो. ओके, स्क्रोल बार डेमो, एक्सटेंड ऍपलेट, इम्प्लिमेंट्स ऍडजस्टमेंट लिस्नर. हे लिस्नरचं इंटरफेसचं नाव लक्षात ठेवा, ऍडजस्टमेंट लिस्नर. आणि त्याची मेथड काय, ऍडजस्टमेंट व्हॅल्यू चेंज. जसं टेक्स्ट व्हॅल्यू चेंज आहे, बरोबर आहे, आयटम व्हॅल्यू चेंज आहे. बघा सगळं नावात सेमच आहे, फक्त काय केलंय, पहिला शब्द बदललाय, व्हॅल्यू चेंजडच आहे. इथं काय लिहिलेलं, टेक्स्ट व्हॅल्यू चेंजड, बरोबर, टेक्स्ट लिस्नर मध्ये. आयटम लिस्नर मध्ये काय लिहिलेलं, आयटम व्हॅल्यू चेंज.
पुढचं सगळं सेम, बरोबर. तर हा काय आहे, स्क्रोल बार. ओके, स्क्रोल बारची लागणारा काय इंटरफेस, काय नाव आहे, ऍडजस्टमेंट लिस्नर. त्याचं नाव काय, ऍडजस्टमेंट लिस्नर. ओके, त्याच्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघूया, अडॅप्टर क्लासेस. पुढची कन्सेप्ट काय आहे, आता काही अजून सुद्धा काही आपण काय करणार आहोत, इंटरफेस आपल्याला सिलेबसला जेवढे आहेत 6 इंटरफेस त्या बघितलेल्या आहेत. काही इंटरफेस अजून पण आहे, जसा वेळ मिळेल तर त्या सुद्धा आपण घेऊया. ओके, जो मात्र सिलेबसला जेवढे आहेत तेवढे आपण इंटरफेसेस कंप्लीट केलेले आहेत किंवा त्याचे प्रोग्राम्स आपण बघितलेले आहेत, त्याचे मेथड्स आपण बघितलेले आहेत. तर पुढचा पॉईंट काय आहे बघा, की अडॅप्टर क्लासेस. ओके, तर अडॅप्टर क्लासेस म्हणजे काय, तत्पूर्वी बघा आपण ह्याच्या आधी जे काय आपण प्रोग्राम बघितले तिथं काय केलेलं, कुठलीही इंटरफेस तुम्ही घ्या, कुठलीही इंटरफेस घ्या, 6 इंटरफेस बघितल्या त्यामध्ये कुठलीही तुम्ही इंटरफेस घेतला तर त्या इंटरफेसची ज्या काही मेथड्स आपण त्या खाली ओव्हरराईड केल्या किंवा डिफाईन केल्या, बरोबर. प्रत्येक इंटरफेसला लागणाऱ्या काही मेथड्स आहेत. काही इंटरफेसना एकच मेथड होती, काही ना 2 होत्या, काही ना 6 होत्या, बरोबर. प्रत्येकाला काय होत्या, मेथड्स होत्या. मात्र प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपण काय केलं, त्या कंपल्सरी मेथड ओव्हरराईड केल्या. प्रत्येक वेळेला त्या सगळ्याच्या सगळ्या मेथड्स, भले आपल्याला विंडो मिनिमाइज करायची नाही आहे, बरोबर आहे, तरी सुद्धा आपण तो कोड आयकॉनिफाईड लिहिलाच, बरोबर आहे का. बघा, भले आपल्याला माऊस मध्ये आपल्याला काय करायचं की टाईपच करायची नाही, तरी पण आपण ते लिहिलंच, बरोबर आहे. म्हणजे किंवा माऊस आपल्याला ड्रॅग करायचं नाही तरी पण आपण तो कोड लिहिला, बरोबर आहे. म्हणजे काय, किंवा माऊस मूड चाललेला, म्हणजे याच्यावरून काय तुम्हाला सांगायचं की प्रत्येक इंटरफेसच्या जेवढ्या काही मेथड्स आहेत, जेवढ्या काही 1 असेल, 3 असतील, 5 असतील, सगळ्याच्या सगळ्या मेथड आपण लिहिल्या. लक्षात येते का बघा, सगळ्याच्या सगळ्या मेथड आपण लिहिल्या आणि लिहायलाच पाहिजे का, तर ते तो नियम आहे, ती इंटरफेस असल्यामुळे त्याला लागणाऱ्या ज्या काही मेथड्स आहेत त्या ओव्हरराईड आपल्याला कंपल्सरी करायचं. परंतु समजा जर मला लागत नसेल तर, बरोबर आहे, मला एखादा तसा इव्हेंट आपल्याला तो जनरेट करायचाच नाही, बरोबर आहे, तर काय करायचं, आता आपण काय करतोय ते कंपल्सरी करतो, त्यामध्ये वेळ जातोय, त्याच्यामध्ये इट रिक्वायर्ड मोर टाइम. परंतु मला असं करायचं की त्यातलं ठराविकच मेथड्स लिहायचे, काय करायचे, ठराविकच मेथड्स आपल्याला ओव्हरराईड करायचे. तर काय करायचं, त्याच्यासाठी ऑप्शन काय आहे, हा अडॅप्टर क्लासेस आहे. त्याच्यासाठी ऑप्शन काय, अडॅप्टर क्लासेस आहे. ओके, तर अडॅप्टर क्लासेस जर यूज केला तर आपल्याला त्यातल्या लागणाऱ्या एवढ्याच मेथड आपण ओव्हरराईड करू शकतो, सगळ्या मेथड काय करायची गरज नाही. Okay, so while developing different applications to demonstrate event handling, we might feel that only some of the listener methods are useful. Only some of the listener methods are useful, while other are not. म्हणजे काहीच मेथड्स आपल्याला युजफुल आहेत असं वाटतात, बाकीचे काही गरज नाही असं वाटतंय, बरोबर आहे की नाही. की टाईप करायचे ना, की टाईप केली की बास की, कशाला प्रेस्ड आणि रिलीज्ड कशाला पाहिजे. बट बिकॉज ऑफ द इम्प्लिमेंटेशन ऑफ लिस्नर इंटरफेसेस, we need to compulsory override all its methods. ओके, आपल्याला सगळ्याच्या सगळ्या करायची म्हणजे करायला लागल्या. This takes extra efforts and time to implement event handling. ओके, efforts म्हणजे वेगवेगळा आपल्याला वेळ लागला, बरं, तर तो आपल्याला कमी करायचा आहे. The solution for this is the use of adapter class. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, adapter classes. All the adapter classes are empty implementation of all the methods. All the methods of an event listener interfaces. म्हणजे हे काय करतंय, अडॅप्टर क्लास त्याचं एम्प्टी इम्प्लिमेंटेशन घेते, ती काय मेथड तुम्हाला लिहायची गरज नाही, त्याचा कोड लिहायची काय गरज नाही प्रत्येक मेथडचा. वी कॅन डिफाईन युजर डिफाईन क्लास अँड एक्सटेंड द रिक्वायर्ड अडॅप्टर क्लास. आपण एखादा क्लास तयार करायचा युजर डिफाईन आणि एक्सटेंड काय करायचा, तो रिक्वायर्ड अडॅप्टर क्लास एक्सटेंड करायचा. ओके, अँड ओव्हरराईड ओनली दोज मेथड्स दॅट आर युजफुल. आपण ओव्हरराईड करायच्या, जेवढ्या लागतात तेवढ्याच मेथड आपण ओव्हरराईड करायच्या, म्हणजे खाली तिथे लिहायच्या. ओके, कॉमनली युज्ड अडॅप्टर क्लासेस अँड द लिस्नर इंटरफेसेस आर ॲज फ्लोज. कॉमनली कोणते कोणते वापरतात, ते अडॅप्टर क्लासेसची नावं बघा. कॉम्पोनंट अडॅप्टर, त्याची इंटरफेस काय, कॉम्पोनंट लिस्नर. कंटेनर अडॅप्टर, त्याची इंटरफेस काय, कंटेनर लिस्नर. फोकस अडॅप्टर, त्याची इंटरफेस काय, फोकस लिस्नर. की अडॅप्टर, त्याची इंटरफेस काय, की लिस्नर. माऊस अडॅप्टर हा क्लासचं नाव आहे, त्याची इंटरफेस काय, माऊस लिस्नर. माऊस मोशन अडॅप्टर, त्याची इंटरफेस काय, माऊस मोशन लिस्नर. विंडो अडॅप्टर, त्याची इंटरफेस काय, विंडो लिस्नर. किंवा तुम्ही उलटे लक्षात ठेवा, विंडो लिस्नर ही इंटरफेसला लागणारा क्लास काय, विंडो अडॅप्टर. माऊस लिस्नर त्याला लागणारा काय, अडॅप्टर क्लास वापरायचा असेल तर माऊसची एकच मला मेथड वापरायची, एक किंवा दोनच, तर माऊस अडॅप्टर क्लास वापरायचा.
माऊस मोशन लिस्नर त्यासाठी क्लास कुठला वापरायचा, माऊस मोशन अडॅप्टर. की लिस्नर, की अडॅप्टर. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवलं तरी चालते. ओके, तर आपण सगळे काय याच्यामध्ये बघणार नाही, त्याच्यामधले सुद्धा आपण काय करूया, एक सिंपल आपण माऊस अडॅप्टर डेमो बघूया, माऊसशी रिलेटेड त्याचा प्रोग्राम बघूया. याच्यामध्ये बघा पब्लिक क्लास माऊस अडॅप्टर डेमो, क्लासचं नाव काय बघा, माऊस अडॅप्टर डेमो. एक्सटेंड्स काय म्हटलंय बघा, एक्सटेंड्स माऊस अडॅप्टर. एक्सटेंड्स काय म्हटलंय, माऊस. इथे आपण एक्सटेंड काय लिहिलं, माऊस अडॅप्टर. का लिहिलं तर माऊसशी रिलेटेड आपल्याला ज्या काही इव्हेंट हँडल करायचे ना त्यातली आम्ही एकच मेथड घेणार आहे. ओके, सगळ्याच्या सगळ्या घेणार नाही, त्यासाठी अडॅप्टर क्लास वापरायचे आणि ते एक्सटेंड करायचे युजर डिफाईन क्लासला. एक्सटेंड्स माऊस अडॅप्टर. फ्रेमचा ऑब्जेक्ट तयार केला, फ्रेम एफ. ओके, नंतर माऊस अडॅप्टर डेमो कन्स्ट्रक्टर लिहिला, त्याच्यामध्ये एफ इज इक्वल टू न्यू फ्रेम, फ्रेमचं नाव एफ डॉट ऍड माऊस लिस्नर. माऊस रिलेटेड इंटरफेस काय, एफ डॉट ऍड माऊस लिस्नर. त्याच्यानंतर फ्रेम होती म्हणून ना, ठीक आहे. नंतर त्याची साईज सेट केली, नंतर सेट विजिबल ट्रू केलं. ओके, नंतर बघा पब्लिक वॉइड माऊस क्लिकड, ही मेथड तुम्ही काय केला, ओव्हरराईड केला. ब्रॅकेटमध्ये काय, माऊस इव्हेंट, ही एकच मेथड घेतली बघा, माऊस क्लिकड. बाकीचं काय घेतलं नाही, माऊस रिलीजड घेतलं नाही, माऊस प्रेस्ड घेतलं नाही. याच्यामध्ये काय केलं बघा, ग्राफिक्स जी इज इक्वल टू एफ डॉट गेट ग्राफिक्स. ओके, आणि जी डॉट सेट कलर, कलर सेट केला. जी डॉट फिल ओव्हल, आपण काय करायचं, ओव्हल फिल करायचं. ओके, त्यासाठी काय केला, ई डॉट गेट एक्स, ई डॉट गेट वाय, म्हणजे जिथं आपण माऊस क्लिक करणार आहे ना त्याचं काय केलंय, पोझिशन एक्स आणि वाय कोऑर्डिनेट घेतले. ओके, आणि 30 आणि 30 हे ओव्हलचे साईज आहे. ओके, त्याची ओव्हलचं एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. ओके, एक्स ला जे काय लागणारी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लेंथ आहे ती घेतली आपण. ओके, ई डॉट फिल ओव्हल, ओव्हल फिल करायचं. ओके, म्हणजे ज्या पॉइंटला आपण क्लिक करणार तिथं. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन मध्ये आपण काय केलं, फक्त ऑब्जेक्ट घेतले, माऊस अडॅप्टर डेमो एम ए न्यू माऊस अडॅप्टर डेमो. प्रोग्राम रन केल्यानंतर काय होईल बघा, अशा पद्धतीने आउटपुट. इथं क्लिक केला तर इथं ओव्हल प्रिंट होईल, इथं क्लिक केला की इथं ओव्हल प्रिंट. ओके, ज्या ठिकाणी क्लिक करणार ना त्या ठिकाणी तो ओव्हल प्रिंट होईल. का ओव्हल प्रिंट होईल तर इथं कोड लिहिलाय आपण माऊस क्लिकड मध्ये, तसा कोड लिहिल्यामुळं. मागच्या वेळेला काय लिहिलेलं, माऊस क्लिकड असा मेसेज लिहिलेला, आता मी काय केलंय, ओव्हल ड्रॉ केलाय, त्यासाठी जी डॉट फिल ओव्हल. त्याचा